नमस्कार। आज आपण उपवास स्पेशल साबुदाणे वड्याची रेसिपी बघणार आहोत। त्याचबरोबर साबुदाण्याचे वडे पहिल्यांदा करणाऱ्यांसाठी फसू नयेत म्हणून लागणारे त्याचे जे प्रमाण आहे तेही बघणार आहोत। चला बघूया। साहित्यामध्ये आपल्याला 300 ग्रॅम 6 ते 7 तास भिजवलेले साबुदाणे, साबुदाण्याच्या क्वांटिटीपेक्षा थोडेसे जास्त म्हणून मी 5 बटाटे उकडून घेतलेत, एक मोठी वाटी शेंगदाण्याचा कूट आणि 7 ते 8 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। या साहित्यामध्ये साधारण 18 ते 20 मीडियम आकाराचे साबुदाणे वडे तयार होतात। सर्वात आधी आपण हे जे भिजवलेले साबुदाणे आहेत याच्यामध्ये बटाटा स्मॅश करून टाकायचा। हाताने स्मॅश करते। आता बटाटे पूर्ण हाताने स्मॅश केलेत। आता आपण ते साबुदाण्यात टाकूया। वडे जर फसून नसतील द्यायचे तर आपण त्याच्यामध्ये बटाट्याचं प्रमाण साबुदाण्यापेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं। 2 चमचे मीठ टाकूया, शेंगदाण्याचं कूट, आता मिरची तुमच्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे टाकायची आणि आता हे आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता कसं एकजीव झालंय हे सगळं मिश्रण। आता आपण ह्याचे वडे थापून घेऊया। आता तुम्ही बघू शकता दोन्ही हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग वडे गोल गोल करून थापायचे। हलक्या हलक्या हाताने थापायचे, क्रॅक्स येऊन द्यायचे नाहीत त्याला। बाकीच्या बॅटरचे सुद्धा असेच आपण वडे आधी थापून घेऊया आणि मग ते हळूहळू तेलामध्ये एकत्र सोडून घेऊया। आता तुम्ही बघू शकता सगळ्या मिश्रणाचे वडे थापून घेतलेले आहेत। आता आपण ते तळून घेऊया। आता आपण कढई गॅसवर ठेवूया आणि तिच्यामध्ये डीप फ्रायसाठी तेल ओतणार आहोत। तेल तापलंय की नाही हे आपण आता चेक करून घेणार आहोत। एक कण टाकून बघायचा आधी। तुम्ही बघू शकता तेल तापलंय। गॅस थोडासा मध्यम आचेवर करायचा आणि आता आपण वडे त्याच्यामध्ये सोडून घेऊया। गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा म्हणजे वडे लगेच करपत नाहीत आणि तेल आतमध्ये जाऊन व्यवस्थित ते आतला भागही शिजतो, नाहीतर तो आतला भाग कच्चा राहतो। गोल्डन ब्राउनिश झाले की आपण ते काढून घेणार आहोत। दोन्ही साइड्स व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायच्या। आता तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राउन झालेले आहेत मस्तपैकी। आता आपण ते दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे उरलेले वडे सुद्धा आपण आता तेलामध्ये तळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले गरमागरम साबुदाणा वडे तयार आहेत। लगेच ते खाऊन बघूया। खूप छान असा वास येतोय। उपवास स्पेशल असे हे साबुदाण्याच्या वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा। व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। खूप खूप धन्यवाद।